तुमचं आमच्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. इथे बघा आम्ही दोघांना दोन बलून आणलेले आहेत, रणविजयला आणि रुद्रला. तर आज थोडं ऊन पडलं होतं बाहेर, अजून इथे विंटर संपलेला नाही आहे आमच्या इथे. तर आम्ही जरी इथे तुम्हाला ऊन दिसत असेल तरी सुद्धा थंडी आहेच, पण थोडंसं ऊन पडलं की आम्ही रुद्रला थोडं फिरवायला घेऊन जाते बाहेर. तसंच मी आज घेऊन आलेले आहे. आणि आज मी तुम्हाला इथलं लिझिंग ऑफिस दाखवणार आहे. लिझिंग ऑफिस म्हणजे या ज्या काही अपार्टमेंट तुम्ही बघताय त्या अपार्टमेंटला मेंटेन करण्यासाठी, तिथे काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे ऑफिस असतं. इथं आपण लिझिंग ऑफिसमध्ये एंटर केलेलो आहोत. तर इथं सुरुवातीला आहे ना पप्पा येतात थांब. तर ज्या अपार्टमेंट म्हणजे जे काही आपले पोस्टाने फोटो काढूया. इथे ईमेल म्हणतात. तर जे काय आपले लेटर्स असू दे, पार्सल असू दे, ते असे येतात. आणि ते बघा हे USPS किंवा जे काय असे तिथे लेडीजसुद्धा इथं काम करत असतात. तर असले मोठे मोठे पार्सलची कामंसुद्धा लेडीज करतात. आपल्या इथे इंडियामध्ये लेडीज असली कामं करत नाहीत, पण इथं असली कामं लेडीज पण करतात. तर इथे ही रूम आहे आणि इथे मेलबॉक्स आहे बघा. तर प्रत्येक अपार्टमेंटमधल्या प्रत्येक अपार्टमेंटचा मेलबॉक्स आहे. जे लेटर्स किंवा इम्पॉर्टंट गोष्टी असतील ती वरती त्या मेलबॉक्समध्ये ठेवतात आणि त्याला पासकोड असतो, आणि खाली जे मोठे पार्सल असतील त्या रूममध्ये टाकतात. तर ते आपण जाऊन आणायचं असतं आणि ते लॉक असतं. तर आपण इथे आज जात आहोत लिझिंग ऑफिसमध्ये. आणि हे लिझिंग ऑफिस बघा किती सुंदर आणि किती मोठं आहे. तर जे रेंट बुक करण्यासाठी तर त्यांच्यासाठी सोफा ठेवलेला आहे. जे अपार्टमेंटमधले लोक आहेत तिथे इथे येऊन बसू शकतात TV बघायला. आणि इथं एक किचनही आहे. तर किचनही आहे. आप तुम्हाला काही कॉफी वगैरे करून पाहिजे असेल ना, तर तिथं असतं सगळं की तुम्ही गरम करून पिऊ शकता. हे पाठीमागं तुम्हाला किचन दिसलं. आणि हे इथे आहे हे स्नूकर सगळ्यांसाठी आहे, कोणीही येऊन खेळू शकतं. तर मी रुद्रला फिरवायला आले आणि बाहेर जास्त थंडी असली की मी इथे येते थोडा वेळ, आणि थोडा वेळ इथे स्पेंड करते, कारण घरात तर किती वेळ बसणार ना. तर मला स्नूकर येतच नव्हतं, पण मी इथे थोडं नेहमी येते ना, त्यामुळे मला ते यायला लागलं आहे. तर हे स्नूकर आहे आणि वरती तुम्हाला दाखवते नंतर. तर इथे ना 2 ऑफिस आहेत, 2 म्हणजे मेंटेनन्ससाठी. आपल्या अपार्टमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येऊ दे, वॉशिंग मशीन असू दे, डिशवॉशर असू दे, हे सगळं त्यांच्या गोष्टी असतात. किचनमध्ये जे अप्लायन्सेस असतात, डिशवॉशर, फ्रीज, वॉशिंग मशीन, आपल्या लाईटला काय प्रॉब्लेम आला, सगळ्या गोष्टी ना, काही प्रॉब्लेम येऊ दे इथं फोन करायचा, किंवा आपण वेबसाईटवरती रिक्वेस्ट टाकली ना की इथं लोकं असतात भरपूर नेमलेली त्यांनी. तर ती लोकं येतात आणि आपल्या घरातला काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करतात. आणि आपण रेंट वगैरे पे करतो ते इथं करायचं, इथं म्हणजे आपण वेबसाईटवर करतो, हे सगळं हे मेंटेन करतात. आणि हे अवेलेबल असतात. तर म्हणजे जसं आपण जॉब करतो ना 5 दिवस, तसं हे लोक दिवसभर अवेलेबल असतात. आणि जर रात्री काही प्रॉब्लेम आला, इमर्जन्सी आली, तर रात्री त्यांची इमर्जन्सी सर्विससुद्धा असते. तर हे असे असतात इथले रेंट्सची घरे. आपल्या इंडियामध्ये कसं भाड्याची घरं असतात आणि एक घरमालक असतो, त्याला आपण कधीही काही सांगू शकतो, पण इथं हे असं असतं. तर इथं वरती आपण आलेलो आहोत. तर इथे बघा इथं ना बसायला केलेलं आहे, सगळ्यांसाठी बसण्यासाठी केलेलं. इथं ना 2 कम्प्युटर्स आहेत. ज्यांना कुणाला कम्प्युटर वापरायचे आहेत, काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. प्रिंटआउट काढू शकता, प्रिंटआउट पेपर स्टेपलर ठेवले. रुद्र 1 मिनिटासाठी. आणि इथं बघा बाहेर आहे स्विमिंग पूल. ह्या सगळीकडं वॉर्म स्विमिंग पूल नसतो, पण आमच्या या कम्युनिटीमध्ये वॉर्म स्विमिंग पूलसुद्धा आहे आतल्या बाजूला. तो मी दाखवलेला नाही आहे तुम्हाला. आणि इथे बघा आहे एक जिम. तर जिमसुद्धा मी बाहेरूनच दाखवली, कारण मी किल्ली घेऊन गेले नव्हते. प्लेग्राऊंडला चल लवकर. आपल्याकडे किल्ले असावे लागते, मग आपण ते ओपन करू शकतो. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर इथं व्हॅलेंटाईन्स डेमध्ये स्कूलमध्ये कसं असतं की लहान मुलांना, त्याला पण प्रत्येकाला जे कोण शाळेत जातं प्रत्येकानं वर्गात जेवढी मुलं असतील तेवढे गिफ्ट्स घेऊन जायचे. आणि प्रत्येक म्हणजे आता जर 20 मुलं असतील तर प्रत्येक मुलाला 20 गिफ्ट मिळते, आणि ते असे गोळा करून घेऊन येतात. घे बा असं इथं असतं. प्री स्कूलपासूनच असतं इथं.
तर आपल्याला पाहिजे त्यांना आपण गिफ्ट द्यायचं असतं, आपल्याला कोणाला देऊ वाटतं त्यांना टीचर्सना सगळ्यांना. तर यांनी एवढी गिफ्ट्स आणलेले आहेत. तर आम्ही सुद्धा दिलं होतं काहीतरी कार वगैरे असं. माझ्या अजून शाळेत जात नाही, त्याच्याकडे तर मार्क काढून नेक्स्ट इयरला आम्ही दाखवतो मी तुम्हाला काय काय देतील किंवा काय काय करेल ते. तर काय द्यायचं असतं ते सांगते की छोट्या गोष्टी आपल्या एखाद्या गिफ्ट बॅगमध्ये किंवा पाऊचमध्ये पॅक करून द्यायचे असतात. ग्रीटिंग कार्ड देऊ शकता. तर गेल्या वर्षी मी ना आपलं प्रिंट केलं होते ग्रीटिंग कार्ड्स आणि दिले होते आणि त्यासोबत एखादे टॉय दिले होते.